तर नमस्कार मित्रांनो, मी भावेश कांबेकर. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय कामनमधील एका म्हात्रे परिवाराचे देव घेऊन चाललोय जेजुरीला. तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा आणि तिथे जेजुरीला गेल्यावर कशाप्रकारे विद्या होतात, गोंधळ होतो, अभिषेक होतो आणि तलीमंडळ होतो. ते आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे विधी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. तर तुम्ही पुढे नक्की बघत राहा. तर एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा एलकोट. एकदांची बस आली आता आणि आता आम्ही थांबलो इथं मानकोलच्या नाक्यावर पेट्रोल टाकायला. आता इथून थेट जेजुरी. तर आम्ही पोहोचलो आता जरा बघू शकता इथे घेतलाय आम्ही मुंबईचा स्पेशल वडापाव. वडापाव तर मित्रांनो मस्त वडापाव खाल्ला आणि आता आलो इथे चॉकलेट घ्यायला. बघा अशी चॉकलेट आहे वेगवेगळ्या प्रकारचे. बाईला इतरला तर बोलते 800 रुपये किलो. आमच्याकडे 800 रुपये 2 भरणे येतील बरं. बघा कशी चॉकलेट आहे. तर बाई लोक शेवटी चॉकलेट घेतली निघलो येऊ नुसता खर्च गेले आज बघू शकता तुम्ही. नल्या बिल्या घेतल्या बोपी बिपी जाम त्या तुम्ही गावाला पाहिजे. तर मित्रांनो आता आम्ही पोचलोय जेजुरीला. आता देव बनवण्यासाठी चाललोय कारण त्यांचे ते आधीचे देव होते ते खंडित झालेत आणि ते देव बनवायला आले. बघू शकता सगळेजण आलेत. तर तुम्ही पुढे बघत राहा. इथून पुढे नदीवर गोंधळ होईल. ते बघत आहेत त्यांचे. हा पोचलो नदीवर आम्ही. बघू शकता इथे देव दुवीत लावल्यात.
तर मित्रांनो आता गोंधळ वगैरे झाला. आता काकाच्या जवळ आलोय आम्ही पेरू घ्यायला. काका पेरू कसं? आपला आवाज तर दे ना काका. थांबा काका सध्या पेरू कापण्यात बिझी आहे. कापला बिपला तर मनात शिवा दे. काका द्या बोलते द्या 20ला 1 30ला 2 असं काही बोल ना द्या. काका आवर पेरू घेतला आता 1 एक्स्ट्रा दे. दिला का? ठीक आहे काकाने पेरू एक्स्ट्रा दिला आहे. चल तर आता चाललो आम्ही आता रूमवर. घरी पोचलो आता आम्ही रूमवर. सगळ्या बॅगा वगैरे शिफ्ट केल्या आणि इथं बसलोय. आता जास्त टाइम झाल्यामुळे लगेच निघायचं आहे गडावरती जाण्यासाठी. आणि हा टॉमी बघा याला तुम्ही ओळखला का? किती मोठा झालाय बघ. आधीच्या व्लॉग मध्ये हा किती लहान होता. टॉमी यू मस्त होला ना. त्याला घेऊन जाणार होतो पण तो छोट्या मुलीला केला लागतो म्हणून नेला ना. आम्ही आता फ्रेश वगैरे झालो आणि चाललोय गडावर दर्शन घेण्यासाठी. बघू शकता इथे भेटले आपला शंकर भाई. याचा लग्न करायचं आहे वर्षी. बघा कोणी पोरबिर असेल तर बरोबर ना करायचं नाही वर्षी. असला बघ भाई जा ऑर्डर बिडर लावले जा बघ असते बघ खुश बघा एवढं झाले. हा करायचं आहे एलकोट एलकोट. मंगलमूर्ती आनंदाचा आई तुळजा भवानी माते की जय. महालक्ष्मी माते की जय. कालिका माते की जय. एकविरा माते की जय. येळकोट येळकोट जय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्भुव संकीर्ण नागाशुपतिर्नराना सुमंगल्य सतदंतीर्घमायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवः स्वस्ति नो पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्ताक्षररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतु. मना सगळ्यांनी हर हर महादेव चिंतामणी मोरया. आनंदेचा उदे भैरवाचा चांगले सदानंदाचा येळकोट अगडधुम नगारा सोन्याची जेजोरी देव गेले जेजुरा घोडा अवमे तोडा हस्तगी तोडा उमरी करगोटा कोंबी हिरा अंगावरती शाल सदादेव लाल रसा सुंदरी आरती करी बानू सुंदरी देव ओवाळी खोबऱ्याचा तुकडा भंडाऱ्याचा भडका गोल हंकरा आनंदाचा येळकोट 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 महाराज की एकदा म्हणा येळकोट येळकोट उचला परत म्हणायचं अडकल के भडकल. आता आम्ही उतरतोय खाली. बघू शकता तुम्ही देवांचं दर्शन झाला आणि तली भंडार अभिषेक वगैरे सर्व झाला. आता विधी आता खाली उतरलो बऱ्यापैकी बघू शकता. आता जातो आणि पहिले पोटा पाण्याचा फक्त काहीतरी जाम भूक लागली. अख्खा दिवस आम्ही जेवलो नाही. खूप भूक लागली आहे. परत वडापाव दिला तरी सुकाशा खावा आता.
तर आता पोचलो आम्ही रूमवर. कधीपासून लाईट गेलेली होती म्हणून आम्हाला ब्लॉग पुढे कंटिन्यू करायला जमला नाही. आता रूम मध्ये आलो आणि लाईट आली. कधीपासून कालो करत होतो आम्ही. बघू शकता कशी झोपली सगळी जण. आणि बाईने हात केला बघ वरती लगेच. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय. एलकोट जय मल्हार.